विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री महाराष्ट्र मंत्रिमंडळाची खाते वाटप झालेले आहे आणि खाते वाटप झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे वनमंत्री निवडले गेलेले आहेत. श्री गणेश नाईक साहेबांकडे महाराष्ट्र वनमंत्री हे पद गेलेले आहे. तर आता आपल्याला सर्वांना माहीतच असेल, आधीपासून जी जाहिरात येणार आहे वनसेवक भरतीची 12,991, त्याच्यामध्ये 10वी पास, 12वी पास आणि उच्च शिक्षित सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतील. लवकरच याच्याबद्दल अपडेट आलेली बघायला भेटतील. सर्व मुलांना याच्यामध्ये संधी भेटेल आणि त्यांना याच्यामध्ये बदल करावा लागणार आहेच. आता वनरक्षकची जर बघितलं तर वनरक्षक 12वी पास आणि पदवी कितीपर्यंत देखील तुम्ही उच्च शिक्षित असेल तरी देखील त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात. आणि जर एस टी कॅटेगरीचे असेल तर वनरक्षकसाठी 10वी पासवरती देखील फॉर्म भरू शकत आहात. आणि वनरक्षकच्या जागा किती असणार आहे? 1,684 आणि सप्टेंबर एंडिंग पर्यंत त्या किती होत्या? सप्टेंबर 1,358 होत्या, परंतु डिसेंबर एंडिंग पर्यंत या जागा होतात 1,684 प्लस. जवळ-जवळ या ठिकाणी जाहिरात वनरक्षकची 1600 प्लस पदांची ही जाहिरात येईल. तर आता ही आपोआप जाहिरात येणार नाही. आता ही जर पेंडिंगमध्ये आहे, जरा याची प्रोसेस चालू आहे. कशाची? वनसेवकची ही प्रोसेस चालू आहे, म्हणजेच हे पेंडिंगमध्ये काम आहे. अजून याला मान्यता भेटल्याच्या नंतर किती टक्के पदांना मान्यता भेटते त्याच्यावरती जाहिरात येणे डिपेंड राहील. परंतु वनरक्षक भरतीत एवढ्या जागा रिक्त आहेत आणि आधीपासून हे पद अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे आत्तापासून आपल्याला प्रयत्न करायचे. आता या व्हिडिओमार्फत कोणत्याही प्रकारचे अपडेट किंवा वगैरे माझ्याकडे काही नाही. फक्त तुम्हाला सांगायचं आहे की स्पेशल आपण सर्व मिळून जर तयारी प्रयत्न केले ही भरती काढण्यासाठी, तरच ही भरती येईल. अन्यथा प्रयत्न केले तर ही जाहिरात येणार नाही. डायरेक्टली 2026-27 मध्येच ही जाहिरात येईल. 2025 मध्ये जर जाहिरात काढायची असेल तर सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्हाला काहीच करायचं नाही. संपूर्ण प्लॅनिंग आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकणार आहे. सांगायचं एवढंच आहे की स्पेशल आपला जो वनसेवक भरती आणि वनरक्षक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉइन करून घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या 6 प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ते कशाप्रकारे मी तुम्हाला इथे सांगतो. या ठिकाणी पहिला या ठिकाणी पहिला ईमेल पाठवायला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरा कॉल करायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर ऑनलाईन ईमेल मार्फत जे हे मेसेज मार्फत निवेदन आणि तिसरे आहे जे या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये ईमेल पाठवणार आहोत. आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे चौथा आहे कॉल मोहीम डायरेक्टली करणार आहोत. त्याच्यानंतर साधे मेसेज एस-एम-एस त्याच्यानंतर इथे व्हॉट्सअप मेसेज. पाचवा आहे व्हॉट्सअप मेसेज. ज्याला ज्या पद्धतीने आणि त्याच्यासोबतच एक 6वा जो पॉइंट राहिला आहे तो या ठिकाणी ट्विटरवर आपण याच्यामध्ये करणार आहोत. अशा प्रकारे जेवढे पण आपल्याच्याने प्रयत्न होणार आहेत, सर्वात महत्त्वाचा याचा जास्त इफेक्ट होणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल त्यांनी आपण जो आपला फॉर्मॅट असणार आहे तो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवणार आहोत. जो आपला फॉर्मॅट असणार आहे त्याच्यामध्ये आपण स्पेशल तो डायरेक्ट ज्या विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे ते डायरेक्टली समोरासमोर ऑफलाईन निवेदन, तुम्हाला ज्याप्रमाणे पोलीस भरतीचे निवेदन विद्यार्थी देतात त्याप्रमाणे ऑफलाईन निवेदन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.